नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता जगन्नाथकडून पैसे घेऊन सावली आता हॉस्पिटलमध्ये आलेली असते. कान्हू आणि एकनाथराव आता सावली येण्याची वाटच बघत असते. आणि सावलीला बघून आता कान्हूच्या डोळ्यात आशेचा किरण चमकतो. पटकन आता सावली ही रिसेप्शनिस्ट जवळ येते आणि म्हणते की हे घ्या पैसे, मी पैसे घेऊन आलेत. आणि पटकन आता सिस्टर ते सगळे पैसे मोजून आता पटकन अप्पूला आता ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातात. ते बघून आता कान्हू आणि एकनाथरावांना खूप हायसे वाटलेले असते. आणि तेवढ्यात आता कान्हू म्हणते की साऊ बाळा पण तुझ्या तिकडे घरी वाट बघत असतील आणि तू आज सण असून सुद्धा आज इकडे. तर आता सावली म्हणते की काय झालं आई, अगं अप्पूसुद्धा माझा भाऊच आहे आणि माझ्या भावासाठी मी एवढं नाही करू शकत का. कान्हू म्हणते की बराबर आहे साऊ. आणि त्यानंतर आता एकनाथराव म्हणतात की साऊ बाळा, अगं आज पाडवा आहे, तेव्हा तुझ्या घरी सुद्धा आता पाडव्याची तयारी झाली असेल. सावली म्हणते की हो बाबा, गुढीपाडव्याची तयारी झाली असेल आणि मला जायला हवं. एकनाथराव म्हणतो की बरोबर आहे साऊ. आणि लगेच आता कान्हू म्हणते की साऊ बाळा जा तू, विठ्ठलाच्या पुण्याईने तुला ते घर मिळालं आणि पुढे काय माहिती विठ्ठलाच्या मनात काय आहे. आणि त्यानंतर आता सावली म्हणते की आई वहिनी काही जरी लागलं ना तरी मला फोन करा आणि मी लगेच पुन्हा येईल आणि अप्पूची काळजी घ्या, येते मी असे म्हणत आता सावली जाऊ लागते. आणि लगेच आता सावली हॉस्पिटलमधून पळतच आता घरी निघालेली असते. आणि आता हॉस्पिटलमध्ये समोर चालत असलेल्या माणसाला सावली ही धडकते आणि पुन्हा आता सावली कशीबशी पळतच आता घरी निघालेली असते. इकडे आता तिलोत्तमा आणि सगळेजण आता मेंदळ्यांच्या घरी गुढीपाडव्याची तयारी करून आता समोर उभे असतात. आणि सावलीची वाट बघून झाल्यानंतर तिलोत्तमा म्हणते की हे बघा बस झालं, आता त्या पोरीची वाट बघून ती पोरगी काही येणार नाही आणि आता मुहूर्तसुद्धा टळून चाललाय. सारंग तू आता गुढी उभारायलाच हवीस. आणि त्यानंतर आता सारंग म्हणतो की आई अजून थोडा वेळ वाट बघूयात ना. तर आता तिलोत्तमा म्हणते की सारंग अरे तुझं काय चाललंय. तिलोत्तमा म्हणते सारंग मी तुला सांगते ना ती मुलगी येणार नाही. तर सारंग म्हणतो की आई काय मुलगी लावलंयस तू. अगं ती या घरची कुणी नसली ना तरी ती कुणाची तरी मुलगी आहे, कुणाची तरी बहीण आहे आणि माझी असे म्हणताच आता तिलोत्तमा रागाने सारंगकडे बघते. तर आता बबलू, सोहम, नील, राज सगळेजण आता सारंगकडे बघू लागतात. आणि इकडे आता सावली ही रस्त्याने पळतच आता मेंदळ्यांच्या घराकडे येत असते. आणि सारंग म्हणतो की तेव्हा आई प्लीज तू त्या मुलीला नावाने हाक मारत जा. तिलोत्तमा म्हणते की हे बघ मला ती मुलगी अजिबात आवडत नाही आणि मला ती मुलगी या घरात देखील नकोय. आणि इथे सगळेजण तिची वाट बघत असताना तरी सुद्धा त्या मुलीला आपण तिची प्रायोरिटी वाटतच नाही, तर मग तिची वाट बघण्यात काय अर्थ, असे आता तिलोत्तमा सारंगला सांगते. आणि आता सारंगला देखील राग आलेला असतो. सारंग म्हणतो ठीक आहे आई मी आता गुढी उभारतो. आणि सारंग पटकन आता गुढी आपल्या हातात घेतो. तर सोहम, बबलू पुढे येतात. सारंगने आता गुढी उभा केलेली असते. आणि लगेच आता सारंगने ती गुढी उभा करून तिथे ठेवताच पाठीमागून अस्मी म्हणते सारंग मी तुला काही मदत करू का. तेव्हा सारंग आता पाठीमागे अस्मीकडे बघतो आणि अस्मी सारंगच्या खांद्यावर हात ठेवते. आणि त्याचबरोबर ती गुढी आता तशीच खाली पडलेली असते. आणि गुढी खाली पडताच क्षणी सगळेजण आता अवाक होऊन त्या गुढीकडे बघू लागतात. आणि तिलोत्तमा सगट आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. आणि त्या क्षणी सगळेजण समोर बघतात तर ती गुढी पडत असताना अचानक पटकन सावली तिथे आलेली असते. आणि पडत असलेल्या गुढीला सावलीने आपल्या हातात धरलेली असते. आणि तो सगळा नजारा बघून आता सोहम, बबलू खुश झालेले असतात. आणि सारंग, अस्मी आता सावलीकडे बघू लागतात. अमृताला देखील आता खूप आनंद झालेला असतो. आणि मेंदळ्यांची पडत असलेली गुढी खऱ्या अर्थाने आज सावलीने वाचवलेली असते. आणि त्यानंतर आता पटकन आता सावली ती गुढी सरळ करते. तर सारंग सुद्धा आता प्रेमाने सावलीकडे बघत त्या गुढीला हात लावतो. आणि सावली आणि सारंगने एकमेकांवरती हात ठेवत आता एकमेकांकडे बघत पुन्हा आता मेंदळ्यांची गुढी उभारलेली असते. आणि अस्मी, तिलोत्तमा यांचा मात्र मोठा जळफळाट होत असतो. चंद्रकांतराव, सोहम, बबलू यांना मात्र सगळ्यात मोठा आनंद झालेला असतो बरं का. आणि सगळेजण आता दोघांकडे बघत आता हसू लागतात. आणि लगेच आता सावली प्रेमाने ती गुढी आता दोरीने खांबाला बांधून टाकते. आणि तेवढ्यात आता अमृता म्हणते की गुढीला सावलीचाच हात लागला आणि सारंग आणि सावलीनेच गुढी उभारली. तेव्हा आई मी तुम्हाला विनंती
विनंती करते पूजा सुद्धा दोघांच्याच हाताने होऊ द्या. तिलोत्तमा आता खाली डोळे करते, खाली मान घालते. तिलोत्तमाला आता काही समजत नसते आणि आतून आता तिलोत्तमा अशी जळजळ करत जळफळाट होत असतो. आणि आता पटकन अमृता ही पूजेचे ताट घेऊन सावली समोर येते आणि सावलीला म्हणते, सावली हे घे. पटकन आता सावली पूजेचे ताट आता आपल्या हातात घेते. सारंग म्हणतो, ये पुढे ये सावली. आणि आता सोहम म्हणतो की सावली वहिनी तुमची बॅग द्या इकडे. सावली आता बॅग सोहमकडे देते आणि पटकन आता गुढीला हळदी कुंकू लावून सावली आता गुढीची पूजा करते. तिलोत्तमा अस्मीचा मात्र मोठा जळफळाट होत असतो. आणि त्यानंतर आता सावलीने गुढीची पूजा केल्यानंतर सारंग हा आता सावलीच्या हाताला हात लावतो आणि दोघेही आता आरतीचे ताट आता गुढीला आता ओवाळतात. इकडे आता जयंती ही हॉस्पिटलमध्ये असते. तेवढ्यात आता जयंतीला एक फोन येतो आणि फोनवर ते आता जयंतीला म्हणतात की तुम्ही जयंती भागवत बोलता का? तर जयंती म्हणते, हो मीच जयंती, काय काम आहे? तेव्हा आता जयंतीने 10 लाख रुपये जिंकले असल्याचे फोनवर जयंतीला सांगण्यात येते. ते ऐकून आता जयंती तर वेडी पिशी होती, मोठ्याने हसत इकडे तिकडे बघत जयंती म्हणते, अहो ऐकलं का कुणी, मी 10 लाख रुपये जिंकलेत. आणि लगेच आता जयंती म्हणते की दादा मला एक सांगा ना, हे पैसे आता माझ्या अकाउंटला कसे येणार? तेव्हा आता लगेच ते लोक म्हणतात की आम्ही तुम्हाला 2 OTP पाठवू. मग ते 2 OTP अच्छा तुम्हाला सांगायचे आणि मग ते पैसे माझे होणार बरोबर ना? आणि लगेच आता तेवढ्यात आता जयंतीच्या मोबाईलवर OTP येतो आणि लगेच जयंती म्हणते, आला बरं का दादा OTP, देऊ का? देऊ. आणि लगेच जयंती म्हणते की मला काय तुम्ही मूर्ख समजला का? आपल्या फोनवर आलेला OTP कुणालाही द्यायचा नसतो. जयंती म्हणते, तुम्ही काय मला मूर्ख समजलात का? मी तर माझ्याकडचा OTP तुम्हाला देणारच नाही आणि दुसऱ्यांना सुद्धा तो OTP देऊ देणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि जयंती म्हणते की माझा नवरा इकडे दिवस रात्र ऑफिसमध्ये काम करतो, कष्ट करतो, घाम गाळतो आणि त्याच पगारातून पुढच्या महिन्यात आम्ही श्रीमंत होणार आहे, कळलं का तुम्हाला? ठेवा फोन आता, मला मूर्खात काढायला निघाली होती, अशी जयंती त्याला बोलते. आणि इकडे आता सगळेजण गुढीची पूजा केल्यानंतर समोर असतात आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या म्हणते की मला तर वाटतंय या सावलीचा सगळा काही प्लान असेल हा, कारण दिवसभर ही मुलगी गायब होती आणि नेमकं गुढी पाडायच्या वेळेसच कशी आली? तेवढ्यात आता राज मोठ्या आवाजात म्हणतो की सावली बाहेर ये. आणि सावली आता खाली मान घालते. राज म्हणतो, घाबरतेस कशाला? बाहेर ये ना. राज म्हणतो, घाबरायचं काय कारण सावली तुला? आम्ही तुला काय विचारतो, इतका वेळ तू कुठे होतीस आणि नेमकं संध्याकाळच्या वेळेसच तू घरी कशी आलीस? आता मात्र सावली काही बोलायस तयारच नसते. तेवढ्यात आता सारंग म्हणतो, झालं ते झालं, आपण आता डायरेक्ट मुद्द्याचंच बोलूयात. ऐश्वर्या म्हणते की सारंग बरोबर आहे, मला सुद्धा तेच वाटतंय. आणि लगेच आता सारंग म्हणतो की सावली आणि अस्मीबद्दल आपण बोलायचं नाही हे ठरवलं होतं आणि लगेच आता दोघींनाही आपण पुरावा गोळा करण्यासाठी सांगितलं होतं. तर लगेच अस्मी म्हणते, सारंग पुरावा आहे. अमृता म्हणते की अस्मी पुरावा आहे तुझ्याकडे तर दाखव ना मग पुरावा, असं तोंडी सांगून नाही चालणार. आणि लगेच आता अमृता म्हणते की असं तोंडी आम्ही तुझं नाही ऐकून घेणार. तर अस्मी म्हणते की वहिनी माझ्याकडे पुरावे आहेत, फक्त मी योग्य वेळ येण्याची वाटच बघत होते. आणि लगेच आता अस्मी म्हणते की फक्त मला हिच्या नजरेसमोर पुरावे दाखवायचे होते. अस्मी आता तिचा मोबाईल घेऊन सारंग समोर येते आणि तो जगन्नाथने पैसे दिल्याचा व्हिडिओ सारंगला दाखवत म्हणते की हा घे सारंग पुरावा. आणि आता सगळेजण तो व्हिडिओ बघू लागतात आणि लगेच आता चंद्रकांतराव, तिलोत्तमा, राज, नील सगळेजण तो व्हिडिओ बघतात. आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की हा व्हिडिओ आजचा आहे का? तर अस्मी म्हणते हो. तर तिलोत्तमा म्हणते की झालं तर मग. आणि तिलोत्तमा सारंगकडे बघत म्हणते की मिळाला ना पुरावा, आता आणखी काय हवंय सारंग तुला? आणि ही मुलगी चक्क जगन्नाथकडून पैसे घेते आणि त्याचा क्लिअर कट व्हिडिओ आहे हा. आणि लगेच आता चंद्रकांतराव म्हणतात की अगं सावली बाळा, काय केलंयस तू हे? प्रत्यक्ष तू जगन्नाथकडून पैसे घेताना या व्हिडिओमध्ये दिसते. आणि लगेच आता चंद्रकांतरावांकडे बघत तिलोत्तमा म्हणते की अहो तिला काय विचारताय, व्हिडिओमध्ये क्लिअर कट सगळं दिसतंय, ती जगन्नाथच्या अजूनही संपर्कात आहे, जगन्नाथसाठी ती काम करते आणि अजूनही जगन्नाथकडून पैसे घेते ती. रागाने तिलोत्तमा आता सावलीला म्हणते, सावली अगं माझ्या लेकाला अजून कोणत्या संकटात टाकणार आहेस तू? काय प्लान खेळतेस त्या जगन्नाथ सोबत तू आणि कोणता डाव आहे आता पुढचा तुझा? तेव्हा आता राज म्हणतो की आई तू अगोदर शांत हो बरं. राज म्हणतो, सारंग अरे या घरात काय चाललंय? आज या घरात सण आहे, गुढीपाडव्याचा दिवस आहे आणि आपण सगळं एकमेकांसोबत भांडतोय आणि तेही या मुलीवरून. आता तूच बोल सारंग काय करायचं ते.
ऐश्वर्या, अस्मी सगळेजण आता सारंगकडे बघू लागतात. आणि तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की सारंग, आज तू खरंच बोल आणि सांगून टाक तुझा निर्णय काय आहे. सारंग आता सावलीकडे बघू लागतो आणि लगेच आता सारंग अस्मीकडे बघत म्हणतो की अस्मी, काही महिन्यांपूर्वी तू जगन्नाथकडून माझ्यासोबत प्रेमाचं नाटक करण्यासाठी पैसे घेतले होते. ऐश्वर्या म्हणते की सारंग, अरे ते तर सगळ्यांना माहीत होतं, त्यावेळेस अस्मी जगन्नाथ बरोबर कामच करत होती ना, आणि हे सगळं जगन्नाथचंच प्लॅनिंग होतं ते सुद्धा आपल्याला माहिती. आणि लगेच आता ऐश्वर्या म्हणते की अस्मी त्यानंतर खरंच तुझ्या प्रेमात पडली आणि म्हणून जगन्नाथने अस्मीला तुझ्या आयुष्यातून बाजूला करून या मुलीला तुझ्या आयुष्यात आणलं. तुला हे कळतंय का सारंग? ऐश्वर्या म्हणते की सारंग, तो सगळा भूतकाळ होता आणि तुलाही माहिती आहे हे सगळं, पण आता हे सत्य, हा व्हिडिओ बघून तुला सुद्धा आता कळालंय की ही मुलगी अजूनही जगन्नाथ सोबत काम करते. आणि लगेच आता सारंग म्हणतो की म्हणजे ऐश्वर्या वहिनी, तुला असं म्हणायचंय का सावली अगोदर पासून जगन्नाथ सोबत काम करते आणि आता सुद्धा ती जगन्नाथ सोबतच काम करते या सगळ्या प्लॅनसाठी, आणि त्यासाठी सावली पैसे घेते? तर ऐश्वर्या म्हणते की अगदी बरोबर, एक्झॅक्टली सारंग. राज म्हणतो सारंग, यापूर्वी सावली जगन्नाथकडून पैसे घेत होती की नाही ते आम्हाला माहिती नाही, पण आता या क्षणी काय पुरावे आहेत? ती जगन्नाथकडून पैसे घेते, क्लिअर कट पुरावा आहे ना सारंग? राज म्हणतो या मुलीने क्लिअर कट जगन्नाथकडून पैसे घेतले सारंग, आणि अस्मीने ते सगळे पुरावे दिलेत. आता अजून काय हवंय तुला? आणि तेवढ्यात आता नील म्हणतो, हे बघ राज दादा, तू शांत बस, काही जरी झालं तरी शेवटी निर्णय सारंग दादाचा आहे. आणि लगेच आता सारंग हा बबलूला म्हणतो की बबलू, या फोटोमध्ये सावली जगन्नाथकडून पैसे घेते हे दिसतंय, तेव्हा हा फोटो खरा आहे का? आणि सगळेजण आता बबलूकडे बघू लागतात. बबलू लगेच सारंगला म्हणतो, हो हे खरं आहे, सावली वहिनीने जगन्नाथकडून पैसे घेतले आणि मी माझ्या डोळ्यांनी ते बघितलं. आणि जेव्हा आता सावली ही जगन्नाथकडून पैसे घेत होती त्यावेळी चोरून बबलूने त्याच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ काढला होता. हे सत्य आता समोर आलेले असते. आणि ते ऐकून आता ऐश्वर्या, अस्मी आणखीनच खुश होतात. ऐश्वर्या म्हणते की आता तर अजून एक पुरावा आला आणि आता अजून काय हवंय? आणि लगेच आता सारंग म्हणतो, 1 मिनिट. आता ऐश्वर्या, अस्मी खूप खुश झालेले असतात. सारंग म्हणतो की 2 मिनिटं थांबा, पण सावलीने जगन्नाथकडून पैसे का घेतले यासाठी तुला काही कळलं का? तर लगेच बबलू म्हणतो की सांगतो ना, मी सावली वहिनीला ज्यावेळेस घरामध्ये शोधत होतो ना त्यावेळेस मी सखदेव दादाचं फोनवरील बोलणं ऐकलं, आणि तेव्हा मला आता सखदेव दादांच्या बोलण्यावरून कळलं की अप्पू ॲडमिट आहे म्हणून. आणि मग मी सावली पाठीमागे त्या हॉस्पिटलमध्ये गेलो, तेव्हा मला कळलं तिथे अप्पू ॲडमिट आहे म्हणून. आणि लगेच आता घडलेली सगळी हकीकत बबलू आता सगळ्यांच्या समोर सांगतो. हॉस्पिटलमध्ये बबलू कसा गेला आणि सिस्टर बरोबर आता बबलूने कशी अप्पूची चौकशी केली, तेव्हा खरे सत्य कसे बबलूला समजले. आणि त्यानंतर आता बबलू सावली वहिनीचा पाठलाग करत करत कसा जगन्नाथ समोर आला आणि जगन्नाथने सावली बरोबर कोणते बोलणे केले, काय काय बोलला जगन्नाथ आणि सावली जगन्नाथला काय काय म्हणाली, याचा सगळा व्हिडिओ आणि सगळे पुरावे आता बबलूने रेकॉर्ड केलेले असतात. तर आता ते सगळं ऐकून ऐश्वर्या म्हणते, बबलू हे सगळं तू खरं बोलतो, हे सगळं सत्य आहे, यासाठीचे तुझ्याकडे काय पुरावे आहेत? सारंग म्हणतो की दाखव बबलू. तर बबलू म्हणतो की माझ्याकडे सगळ्यांचे बोलण्याचे रेकॉर्डिंग आहे, रेकॉर्डिंग. आणि लगेच बबलू आता प्रत्येकाचे रेकॉर्डिंग ऐकवतो. आणि त्यानंतर आता त्या जगन्नाथच्या व्हिडिओकडे सगळेजण लक्ष देऊन बघू लागतात. आणि त्यामध्ये जगन्नाथने म्हटलेले असते की रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेलं नातं आपलं अधिक घट्ट आहे सावली, आणि मी तुझा मानलेला बाप जरी असलो ना तरी आज माझ्या मुलीसाठी मला हे करावं लागेल. आणि म्हणून तू जरी पैसे घ्यायला नकार दिला तरी सुद्धा मी तुला पैसे देतोय, आणि ते पैसे तू घे आणि अप्पूचा जीव वाचव. हे जगन्नाथचे बोलणे त्या व्हिडिओमध्ये आता सगळेजण ऐकत असतात. आणि जर सावलीने पैसे घेतले नाही तर बाप लेकीचं नातं आजच्या आजच तुटलं, तू तुझ्या वाटेने आणि मी माझ्या वाटेने. सावली तरीही पैसे घ्यायला नकार देत असते. आणि लगेच आता ते सगळा व्हिडिओ बघून सारंग म्हणतो की मला वाटतंय आई, आता न्याय करण्याची काहीच गरज नाही आहे, कारण जे काही आहे ते व्हिडिओमधून स्पष्ट झालंय. आणि सावलीने जगन्नाथकडून पैसे घेतले, पण ते कशासाठी? तर अप्पू म्हणजे तिच्या भावाचा जीव वाचवण्यासाठी. आणि लगेच आता सारंग अस्मीकडे बघत म्हणतो की अस्मी, तुझं हे वागणं ताबडतोब थांबव, नाही तर तू अशीच माझ्या मनातून उतरत जाशील. सत्याचा मुखवटा असा तू घालत जाऊ नकोस. आणि त्यानंतर मात्र डोक्याला हात लावत तिलोत्तमाला घाम सुटलेला असतो. आणि तिलोत्तमाला आता सारंगकडे वर बघून करण्याची नजर देखील राहिलेली नसते. खाली मान घालून तिलोत्तमा तशीच रागाने तिच्या बेडरूममध्ये निघून जाते. सारंग आता ऐश्वर्याकडे बघतो तर मान खाली घालून
करून ऐश्वर्या तिच्या बेडरूममध्ये जाते. तर आता राज अमृता दोघेही त्यांच्या बेडरूममध्ये जातात आणि नाविलाजाने अस्मीसुद्धा तिच्या रूममध्ये गेलेली असते आणि समोर असती ती सावली आणि फक्त तो सारंग. त्यानंतर आता सारंग हा सावली समोर येतो आणि म्हणतो की सावली, तुला असं वाटत असेल की मी तुझी बाजू घेतली, पण आज सावली मी तुझी बाजू नाही घेतली, मी सत्याची बाजू घेतली आहे सावली. आणि त्यानंतर आता सावलीकडे बघत आता सारंग म्हणतो की फक्त तुझ्याकडून एक चूक घडली सावली. जर तुला आज पैसे हवे होते ना, तर जगन्नाथकडे जाण्याच्या ऐवजी तू तुझ्या हक्काच्या व्यक्तीकडे जायला हवी होतीस आणि तू तुझ्या मित्राकडे जायला हवं होतं. आणि याचा अर्थ आपल्या मैत्रीत काहीतरी कमी आहे, ज्या अर्थी तू पैसे मागायला तुझ्या मित्राकडे म्हणजे माझ्याकडे आली नाहीस. आणि लगेच आता सारंग म्हणतो की मला तुझं हे वागणं अजिबात आवडलेलं नाहीये सावली. आणि सारंग तेथून जाऊ लागतो. तर सावली आता सारंगकडे बघू लागते. आणि आता बबलूने आणलेल्या एकाच व्हिडिओने सत्याला सत्याचा मुखवटा घालणाऱ्या अस्मीचा खोटारडा चेहरा आता सारंगने समोर आणलेला असतो आणि सावली खरी सिद्ध केलेली असते. तर कसे वाटले सारंगचे सावलीवरचे प्रेम ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.